तर काल रात्री ठरल्याप्रमाणे 4 वाजता आम्ही निघालो बाहुबलीच्या दिशेने. तर आम्ही आज 6 जण सायकलीवरून बाहुबलीला चाललो. ह्याच्या आधी मी गाडीवरून किंवा चालत अशा बऱ्याच वेळा गेलेलो आहे. परंतु सायकलीवरून बाहुबलीला चाललेलो आहे आणि हे अंतर जवळपास 35 किलोमीटर आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, आता आम्ही आलेलो आहे कुंभोजच्या पुलावर. कुंभोजपासून बाहुबली अंतर जवळपास 6 किलोमीटर इतकं आहे आणि या ठिकाणी आम्ही जवळपास 30 किलोमीटर हे अंतर कापलेलं आहे आणि सर्वजण खुश झालेले आहेत की फायनली आपण सकाळच्या पारीच म्हणजे जवळपास 4-1.5 तासामध्येच जवळपास निम्म 80% अंतर कवर केलं. आणि ही मागं तुम्ही बघू शकता, मागं 3 जण आहेत. बरोबर चंदूदादा आहे आणि हे मिलिंद भिलवडे आहेत. तर सगळेजण सायकलीवरनं अतिशय आनंदात खुश झालेले आहेत आणि इथून पुढे आम्ही स्पीड वाढवायचं ठरवलं. तर फास्टमध्ये आम्ही सगळे इथं पोचलो, परंतु 2 व्यक्ती मागे राहिल्या होत्या. सुनील दादा आणि महावीर शेठ हे दोघे मागे राहिले होते. हे आता आले बघा. त्यांचीच आम्ही वाट बघण्यासाठी इथं थांबलेलो आहे आणि इथं आल्यानंतर आम्ही आता डायरेक्ट काय करणार आहे की पहिलं सायकल पार्किंग लावणार आहे. या ठिकाणी आम्ही सायकल पार्किंग लावल्या आणि माझ्या चंदूदायाच्या सायकलला लॉक नव्हतं, तरी पण आम्ही अशाच सायकल पार्किंग लावल्या आणि मंदिराकडे निघालो. तर मिलिंद बेलवडे पुढे हा आहे कीर्तिस्तंभ आणि पुढं जो आहे तो मानस्तंभ आहे. आता कीर्तिस्तंभ आणि मानस्तंभ यातला फरक तुम्हाला माहीत असले तर मला सांगा की काय डिफरंट आहे, की मंदिरापुढे जे कीर्तिस्तंभ आहे आणि मानस्तंभ असतो त्यामध्ये काय फरक आहे. तर हे जे बाहुबलीचं मंदिर आहे, ह्या मंदिरात जाणार आहे आपण आणि ही 28 फुटी भगवान बाहुबलींची मूर्ती या ठिकाणी आहे. तर ते पाहण्यासाठी खास आम्ही आलेलो आहे. मी ऑलरेडी येतो होतोच, पण ते पाहण्यासाठी आलेलो आहे. तर एक वळीनं चालू जवळपास 35 किलोमीटर अंतर सायकलून कापलं तरी सर्वजण एनर्जेटिक स्पीडमध्ये भराभरा पायऱ्या चढत होते. आणि मी पण कसा खुश आहे आणि सगळे भराभरा पुढे आहे आणि मागणं पण 2 जण येत आहेत. तर चला मग मंदिरापाशी जाऊ. तर फायनली पोचलो आम्ही आणि मिलिंद बोडवले आणि जमा का सूर्याला नमस्कार करत आहेत. आणि त्याचबरोबर ही बघा भगवान बाहुबलींची प्रतिमा, जी की 28 फुटी. हे गेट आता रिसेंटली बांधलेलं आहे. पूर्वी गेट नव्हतं. पूर्वी हे ओपन होतं, म्हणजे बाहेरचं गेट होतं. पण हे जे आतील गेट तुम्ही 5-6 वाजतासुद्धा इथं येऊ शकत होता, परंतु आता गेट केलेलं आहे. इथं आम्ही हे केलं आणि 9 वेळा नमोकार मंत्राचं जाप केलं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि इथं बाजूलाही छोटे छोटे मंदिर आहेत. ते न पाहता आम्ही बाहेरला असणारे जे बाहुबली मंदिर आणि समोश्वरण मंदिर पाहण्याचं पहिलं ठरवलं. तर हे आहे बाहुबली मंदिर. तर या ठिकाणी बाहुबली मंदिरमध्ये गेलो. या ठिकाणी गेल्यानंतर एक आजी जाप घालत होत्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की भगवान आणि तीर्थंकर ह्यामध्ये काय फरक आहे तो. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता की भगवान आणि तीर्थंकर यामध्ये कोणत्या प्रकारचा डिफरन्स आहे. तर या ठिकाणी आम्ही 9 वेळा नमोकार मंत्राचं जाप केलेलं आहे आणि नमोकार मंत्रांचं जाप करून पुन्हा आम्ही बाहेर आलो. बाहेर येऊन पुन्हा हा बघा कीर्तिस्तंभ आणि हा समोर दिसतोय हा मानस्तंभ. तर हे समोश्वरण मंदिर आहे. तर खरं सांगायचं तर बाहुबली या ठिकाणी मी जवळपास 4 वर्ष होतो, पण 4 वर्षामध्ये कधीही मी ही समोश्वरण मंदिर जे आत आहे ते मी बाहेरून बघितलं होतं, पण 4 वर्षामध्ये कधीही आत बघितलं नव्हतं. तर पहिल्यांदा मी समोश्वरण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि दर्शन करण्याचं मला भाग्य गावलं. म्हणजे तुमची एखादी इच्छा असेल तर कशी पूर्ण होती ती या ठिकाणी आम्ही बघितली की बाबा समोश्वरण मंदिरामध्ये येण्याची इच्छा होती माझी. आणि समोश्वरण मंदिर हे ओपन होतं. मी आता 4 वर्ष या ठिकाणी राहिलेलो, पण मला समोश्वरण मंदिरमध्ये जाण्याचा योग आला नव्हता. पण एकदा तुमचं नशीब जर चांगलं असेल ना, तर ती तुम्हाला एखादी गोष्ट मिळूनच जातं. तर त्या पद्धतीने हे समोश्वरण मंदिरामध्ये आलो. हे तुम्ही बघू शकता की दिसायला किती अतिशय सुंदर हे समोश्वरण मंदिर आहे. यानंतर आम्ही ह्या मंदिराच्या बाहेर आलो आणि या ठिकाणी आम्ही नमोकार मंत्राचा जाप घातला आणि त्यानंतर असं ठरवलं की आता बाहेर जायचं. जी मागील बाजू डोंगर आहे त्या डोंगरावर जायचं. आणि हे मिलिंद भिलवडेंनी या ठिकाणी मुलांच्याकडे चौकशी करतो किती पायऱ्या आहेत काय आहे. का ह्या माणसाला सगळं माहीत असते, पण कसं उगाच मुलांशी बोलायचं आणि टाईमपास करायचं ह्या घेऊन हा विचारत होता की बाबा पायऱ्या किती आहेत, किती वेळा चढायचं. चंदू इथं हसत होता की काय. बरं, ह्या 3 मुलांना विचारलं त्याने. परत आणि पुढे जाऊन दुसऱ्या मुलांनी विचारलं की डोंगरावर कसं जायचं, किती वेळ लागतो आहे काय. तर
तशी खरी गोष्ट सांगायची झालं तर डोंगर चढण्यासाठी जवळपास 350 पायऱ्या आहेत, जे की आपण पुढे जाणारच आहोत. ते 350 पायऱ्या आपण चढणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही खाली उतरणार. महावीर इथं खुश आहे. सुरुवातीला कंटाळा होता, पण आता खुश आहे, कारण की फायनली इथं पोचल्यानंतर खुश आहे. पुन्हा तिसऱ्यांदा या मुलांनी विचारलं की बाहुबली डोंगरावर कसं जायचं, रस्ता कसा आहे. ह्या माणसाला सगळं माहीत आहे. ह्यो जवळपास 6 महिन्यात एक फेरी असते, पण टाईमपास करायचं म्हणून करायचं. तर फायनली आम्ही तयार झालेलो आहे या ठिकाणी डोंगरावर चढायला. डोंगराच्या पायऱ्या चढण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहे आणि इथं चाललेलो आहे 1-2 कर पायऱ्या. रविवारचा दिवस आहे आणि इथं ही समोरनं जे दिसतात ना, ही अकॅडमीची पोरं आहेत. या ठिकाणी रविवारी ना वेगवेगळ्या अकॅडमीची मुलं जो डोंगर आहे या डोंगरावर पायऱ्यांचा व्यायाम करण्यासाठी, म्हणजे आर्मी भरती, पोलीस भरती याचा व्यायाम करण्यासाठी ही मुलं आता ही समोरून बघू शकता की व्यायाम हे टाईम लावून व्यायाम करतात. आणि तुम्ही त्याचबरोबर हे बघू शकता आमचे मिलिंद भाऊ, चंदूदादा, महावीर, सुनीलदादा आणि जंबा काका एवढे 35 किलोमीटर सायकल चालवून आले तरी दमले नाहीत. परंतु मिलिंद भाऊ जरा असं थकल्यागत वाटत आहेत. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी विश्रांती घेतलेली आहे. आणि विश्रांती 2 मिनटं घेतल्यानंतर आम्ही पुन्हा वर चढण्यास प्रारंभ केला. आणि तुम्ही निम्म्या डोंगरावर आलेले आणि तुम्ही वरून दर्शन बघू शकता. बरं, ह्या डोंगरावर येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक हा रस्ता आणि एक बाजूचा रस्ता. जाताना आपण एका मार्गाने जाणार आहोत आणि येताना दुसऱ्या मार्गाने खाली येणार आहोत. तर निम्मा डोंगर आम्ही चढलेला आहे. आणि अजून आमचं डोंगर जे आहे ना, ते पायऱ्या जे आहेत ना, ते चढण्याचा कार्यक्रम आमचा चालू आहे. तर फायनली आम्ही तो वर आलो आणि या ठिकाणी एकेकाने असं आपले हात पाय तोंड धुवून घेतलं. आणि पाणी जेव्हा वर आल्यानंतर गरम झालं आणि अंगाला इतकं भारी वाटलं, अंग गरम झालं आणि हे पायावर पाणी घेतलं, खूप आनंद झाला. आणि या ठिकाणी हे जे डोंगरावरची विहीर आहे ही फुल्ल कायम भरलेली असते. आणि तर चला मग हे एक मंदिरापुढे आपण जाऊ. या ठिकाणी एक बाहुबलीचं एक जीर्णोद्धार केलेलं डोंगरावरती मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो. मंदिरामध्ये गेल्यानंतर जसं दरवेळी आम्ही करतो की नमोकार मंत्राचा जाप करतो, तर या ठिकाणी आम्ही नमोकार महामंत्राचा जाप केलेला आहे. आणि ह्या मंदिरामध्ये एकूण 6 भगवंताच्या प्रतिमा आहेत. ही वेगवेगळ्या भगवंताच्या अशा 6 प्रतिमा आहेत. एक 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 दाखवतो. पहिली बघा, दुसरे भगवान, त्या ठिकाणी 3 भगवान रत्नात्रय भगवंताचे प्रतिमा आहे, शांतीनाथ भगवंताची. या ठिकाणी वृषभनाथ भगवंताची प्रतिमा आहे, बघू शकता तुम्ही इथं. त्याचबरोबर या ठिकाणी पद्मावती देवीची प्रतिमा आहे. त्याचबरोबर सिमंदर भगवानाची या ठिकाणी प्रतिमा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर शांतीनाथ भगवंत, त्याचबरोबर इथून 2 भगवंताची प्रतिमा या ठिकाणी. और जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर आहेत, त्यांची ह्या ठिकाणी आहे. त्यानंतर समोरच एक अनेक मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये गेलो. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे वरील जो आकार आहे तो गोलाकार आहे, त्यामुळे तुम्ही एका ठिकाणावर उच्चार केला ना, तर या ठिकाणी आवाज घुमवत राहतो. या ठिकाणी महावीर भगवानांचं मंदिर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी 3 प्रतिमा आहेत, भगवंताच्या 3 प्रतिमा आहेत, ज्या की समोर एक आहे, डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला आहे. अशा 3 प्रतिमा आहेत. आणि तिन्ही प्रतिमा ह्या वेगवेगळ्या भगवंताच्या प्रतिमा आहेत. इथं तिसऱ्या भगवंताची प्रतिमा इथून बघू शकता. तर एवढं करून आम्ही बाहेर आलो पुन्हा त्या विहिरीपासून. आणि या विहिरीमध्ये भरपूर मासे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर शांतीनाथ भगवंताची प्रतिमा इथे आहे. तर त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी शांतीनाथ भगवंतांचं दर्शन घेतलो. आणि त्यानंतर बाहेरील बाजूस, डोंगराच्या बाहेरील बाजूस भगवान बाहुबली यांची वर अनेक प्रतिमा आहे. त्या प्रतिमाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो. तर आमचे जंबाकाका पुढेच होते आणि आम्ही मागणं जात होतो. आणि आत्ता सकाळचे वाजले होते, सकाळचे 7-7:30 वाजलेले आहेत. म्हणजे 1.5 तासात, म्हणजे तुम्ही खालचं मंदिर आणि वरचं मंदिर हे आम्ही 1.5 तासामध्ये दर्शन घेऊन सगळे हे केलं. तांदूळ वगैरे ठेवलं, नमोकार मंत्र महाराचा उच्चार केला. आणि आता या ठिकाणी आम्ही जेवण्यासाठी जागा हुडकतो. सकाळचे खरं सांगायचं सकाळचे 7:30 वाजलेले आहेत, पण सायकलिंग करून आले असल्यामुळे थकल्यामुळे आम्ही सकाळी 7:30ला जेवण्यासाठी जागा बघतो इथं.
जेवण म्हणजे नाश्ताच करणार आहे. जेवणासाठी जागा बघतो आहे. आणि या ठिकाणी लहान मुलांसाठी ठेवण्याची झोका आणि घसरगुंडी या ठिकाणी आहे. तुम्ही हे बघू शकता. तर तिकडं जायचं का नाही, कोणीकडे जायचा हा विचार करून फायनली आम्ही म्हटलं की बाबा आता इथेच व्यवस्थित जागा आहे, या ठिकाणी जेवायला बसूया. कारण की जिथं फिरेल ती काय फिरण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे या ठिकाणी आम्ही जेवायला बसलो. नाश्ता म्हणून भरपेट जेवणच केलं आम्ही. जवळपास 2-2, 3-3 चपात्या खाल्ल्या. कारण की एवढं सायकलिंग चालवलं असल्यामुळे खूप भूक लागलेली. आणि या ठिकाणी ना ही माकड आहेत. ही माकडे या ठिकाणी आले होते आणि यांना आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर यांना चपात्या वगैरे जे शिल्लक होते ते यांना आम्ही या ठिकाणी दिलं. आणि या ठिकाणी सुनील दादा आणि चंदू दादा ह्यांनी मेजरली काम केलं की त्यांना चपात्या, जे शिल्लक राहिलेल्या आमच्या चपात्या होत्या, त्या चपात्या या माकडांना दिलेल्या त्यांनी. इथं वांड खूप आहेत, म्हणजे प्राणी. आणि ते म्हणजे आपल्या हल्ला वगैरे काय करत नाही आहेत. हे इथंच बसा, तुम्ही काही खायला दिलं तर ते खायला घेतात. ह्या पद्धतीचं हे चालतं. आणि पुन्हा त्यानंतर काय केलं, सुनील दादा आणि चंदू दादा यांनी माकडाला चपात्या दिल्या. प्रत्येक माणसं माकडाला असं वाटून दिल्यागत त्यांनी त्यांना चपात्या दिल्या. आणि त्यानंतर एवढं करून आम्ही पुन्हा खाली जायला निघालो. आणि खाली आल्यानंतर पुन्हा गावाच्या दिशेने निघालो. ऊन जरा जास्तच होतं, पण चालतं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून कळवा. तुमचा दिवस शुभ जावो. थँक्यू.